आज तर भाऊ गावात एवढे खतरनाक भांडणं झाले की ते भांडणं पाहण्यासाठी पुरी गर्दी जमून गेली. तर सकाळी सर्वात पहिले तर मी कॉलेजमध्ये आलो, आपल्या सर्व मित्र परिवारांना भेटलो, त्या सर्वांनी आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलं. मग सर्वांना घेऊन आम्ही क्लासरूम मध्ये आलो. सांगा रे भोया गडायला आलो तर आपण आम्हाला 3 डोलेचा फोन दाखवू राहिला, गरीब समजू राहिला का आपल्याला. कॉलेज सुटलं, बाहेर निघालो आणि आलो आम्ही एक एक कप चहा घ्यायला. पटापट चहाची गिल्ल खाली करून दुपारच्या वेळेस मीनं उचलली गाडी आणि आलो सीधा आपल्या हरिभाईच्या दुकानावर. घडी तिकडे बिर्याणी हलवतच होता की तिकडून आपली उमेश भाऊची एंट्री झाली. उमेश भाऊ सोबत बोलता बोलता आपला बाकीचा मित्र परिवार बी तरी जमा झालं. त्यांच्यासोबत बोलता बोलता आपले विक्की भाऊ डान्सरची एंट्री झाली. विक्की भाऊ सोबत जरा 2 गोष्टी करून त्यांनी केलं टाटा आणि मीनं पण उचलली परत गाडी आणि आलो सरळ या ठिकाणी. तिथून थोडंसं काही पार्सल घेतलं सोबत आणि निघून वापस दुकानाकडे आलोच होतो की हे समोर गर्दी दिसली. तेव्हा तिथं एवढे खतरनाक भांडण झाले की ते पाहासाठी पुरी गर्दीत जमून गेली. पण तुम्ही काय म्हणा भाऊ, लोक आता उशा उशा गोष्टींनी झगडा करायला लागले. मग ते सर्व पाहून रात्रीच्या वेळेस आम्ही आलो सर्व हायवेवर, पाहिले तर फोटो काढले. मग तिथं आम्ही सर्वांनी जरा 1-2 फोटो काढले. पण हे लोक काही अलगच विचारत असतात. पोरं असले म्हणजे हे असे एडेचाळे करणं नॉर्मल गोष्ट आहे.